नव्हता ना, हा प्रथमेश, तो अथर्व आणि भाव. ओळखते मला कुंदन. नाही ओळखत. अरे ते आपल्याला भेटणार आहे की नाही? भेटेल रे. कधी? 2 दिवस झाले शोधतोय. अरे शोधून शोधून गाडी पण दमली असेल माझी. पण एक भारी गोष्ट माहितीये, इतक्या वर्षांनी आज ती मला परत दिसली. अजूनही तशीच दिसते रे, गोंडस. हे तुम्हाला आठवतंय, एक्झामच्या दिवशी ती पहिल्यांदा माझ्या बाजूला येऊन बसली होती आणि तिने माझ्याकडे बघून डायरेक्ट स्माइलच दिली रे. नंतर त्या पेपरमध्ये मी काय लिहिलं माझं मलाच माहित नाही. इतक्या वर्षाने तिला बघून पुन्हा ते दिवस आठवले. त्या दिवशी तिनं मला माझं नाव विचारलं, पण तिचं नाव सांगण्याआधीच निघून गेली रे. आपण तिला शोधायला जाऊया, जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत शोधायचं. हे चला चला चला. चला चला काय म्हणजे वाजले बघ किती. तुला हे कळतं की नाही? मला कळत नाही, तुला हे कळणार रे प्रेमात तरसणं काय असतं. सध्या मी असं नाही बोलायला पाहिजे होतं. साक्षीची आठवण करून दिली ना तुला. नाही रे, सोड ना, जाऊ दे तो विषय. पण खरं सांगू, साक्षीसारखी मुलगी नाही. कधी प्रेम करायची, कधी रागवायची, कधी ओरडायची, मारायची पण. मला आठवतंय, कोणीतरी तिला प्रपोज केलेलं आणि तू तिला मारलं होतं. तेव्हा साक्षीने कसली वाजवली होती याच्या. कोणाचा एकूण न घेणारा पत्या तिच्यासमोर मात्र शांत राहायचा. पण मनाने चांगली होती रे ती. त्याची प्रेम करायची पद्धतच वेगळी होती आणि मुळात तीच सगळ्यांपेक्षा वेगळी होती. तू पण वेगळाच होतास पत्या. एवढं सगळं होऊ नये तिच्यावर तेवढंच प्रेम करायचं आणि अजूनही करतो. कुंद्या, मला एक जागा माहिती आहे, तिथे ती फिक्स असणार. कोण? अरे असा काय गेला? कारण त्याला चांगलंच माहितीये प्रेमात तरसणं काय असतं. हॅलो, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. प्लीज लवकर घरी ये. तुला काहीतरी बोलायचं होतं, बोल ना. अरे मला ना वेगवेगळ्या विषयावर डॉक्युमेंटरी करायची आहे. हो, सगळ्यात पहिले ना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आजची पिढी याच्यावरती डॉक्युमेंटरी करायची आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. रात्र पण संपली, अजून किती शोधायचं रे? माझा तूच बोलला होता तुला एक स्पॉट माहिती आहे. काय झालं? तिथे पण नाही भेटली. जातो मी आता, सुट्टी पण संपले आणि बापाचा फोन येतोय. एकदा शेवटचं ट्राय करू ना तिला शोधायला. ट्राय करून काय मिळणार? त्यापेक्षा राहू दे, पुढच्या वेळी दिसेल तेव्हा बघू. चला. प्रथमेश, मी तुला विचारायला हवं, तू काय करतोय तिथे? प्रथमेश, अरे 3 दिवस झाले शोधतेय मी तुला सगळीकडे. मूर्खासारखी त्या बस स्टॉपवर उभी आहे तुझी वाट बघत. बरं तुला एवढे कॉल केले, एकही कॉल नाही उचललास माझा. बरं तुला कॉल उचलायचा नाहीये तर सरळ सांग ना, नाही करणार तुला कॉल. सारखी मीच मागे लागली तुझ्या. प्रथमेश, अरे काळजी करणार असतं ना कोणीतरी, कळत कसं
नाही तुला. हे ती कोण आहे काळजी करणारी? मी मैत्रीण आहे त्याची. तुम्ही कोण? तुम्हाला काय करायचंय? मित्र आहेत माझे ते. अच्छा, तू म्हणाला होतास तुझे 2 मित्र आहेत ते. हो हो हो, अथर्व आणि कुंदन. सॉरी, मला माहित नव्हतं. ऍक्च्युली माझी पण मैत्रीण येणार आहे इथे, म्हणून आली. ए हाय. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी पण एकदम मजेत. अगं मी तुला म्हटलं होतं ना, हा प्रथमेश, तो अथर्व आणि भाव. ती ओळखते मला, कुंदन. मी नाही ओळखत तुला. आदित्य, आदित्य, अरे ही कशाला आली? इकडे की. बोला की. अरे त्या दिवशी तू पुण्यावरनं आला बघ, सकाळची बस किती वाजता आहे? का? अरे सानियाला पुण्याला कॉलेजला टाकायचे.